हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मी अमृता बसे. माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर मी आज काय बनवते आहे, तर आज मी घेतलेले सोयाबीन. ऑफकोर्स मिनी सोयाबीन नाही आहे, हे थोडे मोठाले आहेत, पण सोयाबीन घेतलेले आहेत आणि त्यामध्ये ॲड केले मी गरम पाणी. गरम म्हणजे जास्त गरम पण नाही, पण कोमट पाणी ॲड केले. तर ते कशासाठी, तर सोयाबीन छान असे आपल्याला भिजून घ्यायचे, जेणेकरून ते मऊसूत होतील असे. कारण की अंड्या तर ते एकदम कडक असतात, मग ते छान असे कोमट पाण्यावरती टाकल्यावर ते झटपट आणि छान भिजून निघतात. तुम्ही थंडही पाण्यात टाकू शकता, पण थंड पाण्यात ते क्विकमध्ये होत नाही, म्हणून मी कोमट पाणी यूज करते, जेणेकरून झटपट होण्यासाठी यूज केले. अगदी 5 मिनटात ते कोमट पाण्यामध्ये भिजून निघतात. आणि कोमट पाणी घालायचं आणि त्यावरती झाकण ठेवून द्यायचं 5 मिनटासाठी. 5 मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं. तोपर्यंत इकडं आपली मसाल्याची तयारी करायला घ्यायची. आज मी काय बनवते आहे, सोयाबीन सर्वांनाच आवडतं. सोयाबीनची भुर्जीही खूप छान होते, भाजीही खूप छान होते, आणि सोया चिल्ली तर ऑफकोर्स सगळ्यांना आवडतच असेल. आणि नॉनव्हेजचा दुसरा पार्ट जर आपल्याला पाहायचा असेल तर ते म्हणजे सोयाबीन. अगदी अप्रतिम आणि झटपट होणारी रेसिपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. एक लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. एक कांदा घेतला, तो छान असा उभा कट करून घेतला, आणि टोमॅटो घेतला आहे, तोही छान असा कट करून घेणार आहे. बिकॉज टोमॅटो आणि कांदा हे मी परतून घेणार आहे, म्हणून मी त्याचे बारीक बारीक तुकडे केले नाही आहे. मग छान तवा तापायला ठेवणार, त्यामध्ये मी कांदा असा परतायला घेणार, कांदाही मी परतून घेणार. तोपर्यंत इकडं लसूण सोलून घेणार आहे, अद्रकही बारीक करून घेणार आहे, आणि तसंच खोबरंही मी बारीक करून घेणार आहे, कारण की तेही आपल्याला परतून घ्यायचं आहे. तोपर्यंत इकडं कांदा परततो आहे, तोपर्यंत आपण ही तयारी करून घ्यायची. तुम्ही सोयाबीनची भाजी खाता का? तुम्हाला सोयाबीन आवडतं का? मला नक्की सांगा. आणि कुठून व्हिडिओ पाहताय, माझ्या व्हिडिओ आवडतात की नाही आवडत? सॉरी, काल माझा व्हिडिओ पडला नाही बिकॉज मला टाईम नव्हता, आणि आजचाही व्हिडिओ लेट झाला आहे. पण सर्वांनी आवर्जून पहा. एक लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. कांदाही छान असा परतून झालेला आहे. कांदा मी काढून घेणार आहे, आणि कांदा काढून घेतल्यानंतर मी त्यामध्ये आपलं खोबरं आहे, तुम्ही ओलं खोबरंही यूज करू शकता, आणि ओलं खोबरं जर टाकलंच तर अप्रतिम अशी ही भाजी बनते. तर मी हा कांदा काढून घेणार आहे. तसंच धनेही घालू शकता, धने पावडर असेल तर धने पावडर घालू शकता तुम्ही. जिरेही ह्या वाटणामध्ये तुम्ही भाजून घेऊ शकता. मी खोबरं घेणार आहे. माझ्याकडं ओलं खोबरं अवेलेबल नव्हतं, पण नारळ तसं ओलंच होतं, हे नारळातूनच मी घेतलेलं. त्याचा गोटा होता तो काढून घेतलेला, मग त्याच्यामधनं हे खोबरं घेतलेलं. जास्तही सुकलेलं नव्हतं आणि जास्तही ओलं नव्हतं. मी छान असं तेही परतून घेतलं, आणि त्यानंतर मी घेतले थोडेसे धने. तर धने हे ऑप्शनली आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाका, घरात अवेलेबल असतील तर टाका, नसतील तर नाही टाकले तरी चालेल. धने मी छान परतून घेतले, आणि त्यानंतर मी घेणार आहे जो टोमॅटो आपण कट केला होता, तो टोमॅटोही मी छान परतून घेणार आहे. कारण की टोमॅटो मला प्युरी करायची आहे, बिकॉज मी डायरेक्टली ती प्युरी नाही करणार. मी छान असे टोमॅटो भाजून म्हणजे परतून घेणार आहे तेलात, आणि मग ते वाटणामध्ये ॲड करणार आहे. कारण की जी टोमॅटोची चव असते तीच तुमच्या भाजीला खूप छान अशी चव देते. म्हणून मी टोमॅटो छान असा परतून घेतला, त्यामध्ये मी लसूण घातलं आणि आलं घातलं सोबतच. हे तिन्ही पदार्थ मी एकदम एकत्रच परतून घेणार, आणि छान असं टोमॅटो परतून झाल्यानंतर मी वाटण थंड करायला ठेवणार. आणि सोयाबीन स्पेशली जेव्हा आपण नॉनव्हेज खात नाही, आत्ताही गणपतीचा सीझन चालू आहे, श्रावण महिना झाला, गणपती झाले, पुढे आला पितरपाठ, त्यातही तुम्ही नॉनव्हेज तर खात नाही. आमच्या इथं पण खात नाही, पण तुमच्या इथं खातात का नाही मला माहीत नाही. आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा नॉनव्हेजची आठवण येईल त्यावेळेस ही रेसिपी करून पहा. अगदी तुम्ही नॉनव्हेजला विसरून जासाल अशी ही रेसिपी आहे. वाटण इकडं छान असं थंड करायला ठेवून दिले, आणि तोपर्यंत चेक करते आपले सोयाबीन भिजलेत की नाही. तर 5 मिनटामध्ये साहजिक एक गरम पाण्यामध्ये ते भिजून निघतात, आणि खूप छान भिजले होते. पाहू शकता तुम्ही, खूप छान मऊसूत झाले होते. आणि भिजल्यानंतर पहा किती मोठे मोठे झालेत. तसे मिनी सोयाबीन तुम्ही यूज करू शकतात. आणि भिजल्यानंतर मी ते छान असे स्वच्छ धुवून घेणार, बिकॉज कसं होतं की सोयाबीन हे तुमच्या सोयाबीन तेलाला जेव्हा तो घाणा राहतो त्याच्यापासून बनवले जातात. सोयाबीनचं तेल काढल्यानंतर जो त्या सोयाबीनचा घाणा राहतो त्याच्यानंतर ते त्याच्यापासून ते बनवलेलं असतं ते सोयाबीन, पण ते प्रोटीनयुक्त असतं. तर छान असं मी स्वच्छ असं धुवून घेणार,
आणि धुवून घेतल्यानंतर मी त्याच्यामधलं पाणी पूर्णपणे काढून घेणार आहे। मग एक बाउलमध्ये मी धुवून घेतलेलं आहे, आता दुसऱ्या बाउलमध्ये मी त्याचं पाणी काढून ते घेणार आहे। एक छान असं हाताने दाबून त्याच्यातलं पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं। तर मी आता काय करते तर मी याच्यामध्ये ॲड करणार आहे थोडंसं बेसन पीठ, मोजून 2 ते 3 चमचे बेसन पीठ, जेवढे सोयाबीन असेल त्याच्या क्वांटिटीनुसार तुम्ही ॲड करू शकता। आणि बेसन पीठ ॲड केल्यानंतर मी ॲड करणार आहे थोडेसे मीठ आणि मसाले। हे चवीनुसार एक ऑप्शनली राहील, पण रेसिपी माझी शेवटपर्यंत पहा, समजेल तुम्हाला मी काय बनवते आहे। अशा पद्धतीने रेसिपी करून पहा, अगदी चवदार, झटपट होणारी आणि अप्रतिम लागणारी रेसिपी आहे। तर छान असं सोयाबीनमध्ये मी लाल तिखटही घालून घेतलं माझ्या आवडीनुसार जे मसाले, आणि ते छान मिक्स करून घ्यायचं। बिकॉज सोयाबीन हे ओले असतात, त्यामध्ये पाणी टाकायची गरज नाही आहे। छान मिक्स करून घ्यायचं आणि ते कोटिंग झाल्यासारखं पूर्ण सोयाबीनला लागतं। आणि मग कढई घ्यायची, कढईमध्ये सोडायचं तेल, आणि तेल तापल्यानंतर हे आपल्याला सोयाबीन फ्राय करून घ्यायचे। आणि हो, तुम्ही जसं चिल्लीला फ्राय करता ना, अगदी तशीच टेस्ट देतं हे। असेही तुम्ही फ्राय करून खाऊ शकता। मग मी तेल तापून दिलं आणि तेल तापल्यानंतर ते सोयाबीन त्यामध्ये टाकून घेतले। जसं मी जास्त तेल नाही घातलं, कारण की ह्याच तेलामध्ये आपल्याला आपली भाजी करायची, आपल्याला जस्ट हे फक्त परतून घ्यायचे। हे परतून घेतलं आणि त्यानंतरसुद्धा हे खायला खूप छान लागत होते। त्याला बेसन पिठाचं कोटिंग होतं, मसाले होते, मीठ होतं, अगदी अप्रतिम। आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर तसं खायचं असेल ना, तुम्ही बेसन पिठाचं कोटिंग, कॉर्नफ्लॉवर, मैदा हे सगळं करून त्याच्यात आलं लसणाची पेस्ट, जिरा पावडर वगैरे सगळं घालून छान कोटिंग करून हेही फ्राय करून तसेच खाऊ शकता। एकदम चवदार आणि झटपट होणारी रेसिपी, आणि आपल्यासाठी नाही तर लहान मुलांना स्पेशली खूप आवडते। पाहू शकता तुम्ही, छान असं तळून घेतलेलं आहे मी ते, आणि जास्त वेळ नाही, मोजून 2 मिनिट खूप झाले त्याला। आणि त्यानंतर मी ते काढून घेणार आहे। काढल्यानंतर एक छान क्रंची कुरकुरीतपणा येतो। हां, भाजीत टाकल्यावर त्याला सॉफ्टपणाच येतो, पण हे ज्यावेळेस आपण परतून खाली घेतो त्यावेळेस खूप छान लागतं खायला। मला तर ही रेसिपी खूप आवडते। तुम्हालाही आवडते का काय आवर्जून सांगा। आणि त्यानंतर आपला कढीपत्ता, आणि ऑब्वियसली मी वाटणामध्ये टोमॅटो घातला होता, पण मला परतूनही थोडासा घालायचा, तर मी जास्त नाही पण अर्धा टोमॅटो त्यामध्ये परतून घेतला। आणि टोमॅटो छान परतून घेतल्यानंतर मी घातले मसाले, चवीनुसार मसाले, जे तुम्ही रेग्युलर यूज करत असाल असे मसाले ॲड करायचे। पहिल्यांदा हिंग आणि जिरं मोहरीचा तडका द्यायचा, त्यानंतर हळद, मीठ, हळदी पावडर, संडे मसाला, मटन मसाला, कांदा लसूण मसाला, असे मी मसाले घातले। तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही ॲड करू शकता। घरगुती मसाले असतात काहींचे, ते तुम्ही ॲड करू शकता। जशी टेस्ट हवी आहे तशी तुम्ही भाजी बनवू शकता। भाजीमध्ये तुमचा मसाला एक प्रमाण असेल तर तुमची भाजी कधीच फसत नाही। आणि मग त्यामध्ये ॲड करायचा आपण वाटून घेतलेला मसाला, आणि तोही छान तेलात परतून घ्यायचा, अगदी तेल सुटेपर्यंत। कारण की तुमचा मसाला छान परतला गेला तर तुमची कुठलीही भाजी असू दे ती छानच लागते। मग मी माझा मसाला असा छान असा परतून घेतला, त्याला तेल सुटेपर्यंत मी छान परतून घेतला। आणि एकदा पाहू शकता तुम्ही किती छान दिसतोय, कलरही छान आला आहे, सुगंधही खूप छान सुटतोय, आणि ते तेलही खूप छान असं बाहेर निघते। मग आपण समजून घ्यायचं की आपला मसाला परतला आहे। मग त्यामध्ये घालायचं मीठ चवीनुसार तुम्ही घालू शकता। मीठही टाकल्यानंतर पुन्हा एकदा छान असा परतून घ्यायचा, आणि त्यामध्ये ॲड करायचं पाणी। तर पाणी जेवढी तुम्हाला भाजी लागती आहे, 4 माणसांची, 3 माणसांची, 2 माणसांची, तसे तुम्ही पाणी ॲड करू शकता। साहजिक आहे, मी 4 माणसांचीच करते, मुली काय एवढं खात नाही, मोठे माणसं 4 माणसांसाठी खूप झाली। आणि झटपट होणारी रेसिपी अगदी एक उकळीमध्ये रेडी झालेली आपली ही सोयाबीनची भाजी। तुम्हाला आवडते की काय नक्की सांगा। एक लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत। बाय। आणि माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगा। बाय।